मध्ये वाढला. कृष्ण जेवायला बसले आणि जशी दही भाताची वाटी पाहिली तसं ताट सारून दिलं आणि महालाच्या कोपऱ्यात जाऊन लहान मुलासारखे ढसाढसा रडू लागले. आता देवकी मातेला प्रश्न पडला, कसं विचारावं? अहो, मोदी साहेब जर रडायला लागले तर कसं वाटेल? तसा द्वारकेचा राजा रडतो, विचारावं कसं? म्हणून देवकी मातेनं उद्धवाला बोलवलं. उद्धव आले. क्या माँ, अभी थाली परोसी है, कृष्ण ने भोजन नहीं किया और वो दीवार के पास जाके रो रहा है, अभी पूछता हूँ माँ. उद्धव जी आले. कृष्ण जी, आप रो रहे, माँ ने कहा कि भोजन नहीं किया. नहीं किया और नहीं करूँगा. क्या हुआ? आपको नहीं पता उद्धव, कितनी बार मैंने मेरी माँ देवकी को कहा था कि माँ कसम है कभी थाली में गोरस नहीं रखना. आज थाली में गोरस रख दिया. क्या हुआ? आपको पता नहीं उद्धव, जब मैं थाली में गोरस देखता हूँ तो मुझे गोरस नहीं दिखता, मेरी गोकुल की माँ जसोदा याद आती है. और एक सवाल पूछूं क्या? माँ जसोदा की मुझे क्यों याद आती है? क्योंकि मेरी माँ भी रात दिन मेरी याद करती होगी. आणि मग 3.5 ओळीचं पत्र लिहिलं. हे मायबापाच्या बाबतीत परमेश्वराचं सांगतो मी, माणसाचं काय लावता? विठ्ठल 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 विठ्ठल. ते 3.5 ओळीचं पत्र आहे, नंद यशोदेला पाठवलेलं. सुनहु कान मोरी जसुमती मैया, हा मायना. आवही के दिन 4-5 महल दरदहु भैया, प्रात उठे कबहुन करेहु कलह, कबहुन पय पियो मैया, जब ते माता तुम ते बिछड़े, कोण कहू का नाही. तुम्ही नीट लक्षात घ्या. हे पत्र उद्धवाच्या जवळ दिलं. आई, हे माझं पत्र वाच, तुझी फार आठवण येते. असं वाटतं की गोकुळात यावं आणि मायबापाला भेटावं. आव ही के तिने 4-5 हम हलदर म्हणजे बैराम दादा, 2 भैया. आता एक लक्षात घ्या विलासरावजी, कोणत्याही मायबापाची अपेक्षा काय असते? माझ्या लेकरांनी शेवटच्या श्वासापर्यंत आपसात भांडू नये. ज्या घरामध्ये भावाभावाचं एकमेकावर जीवापाड प्रेम आहे ते मायबाप बिना औषधाचे 10 वर्ष जास्त जगतात. आणि जिथे रोज भावाभावाची भांडणं आहे ते 6 महिन्यातच जगाचा निरोप घेतात. म्हणून यशोदा माईनं जाताना दोघालाही कवटाळलं होतं आणि सांगितलं होतं, बलराम कृष्णा, काय आई, जन्मभर भांडू नका माझ्या बाळांनो. आई, तो नियम आजपर्यंत दादानं मी पाळला. प्रात उठे कबहुन करेहु कलह, अजून आम्ही भांडलो नाही. आणि एक महत्वाचं सांगतो आई, तू म्हणाली होती दही भात खाताना आठवण येऊ देत जा यशोदेची. तुझी शपथ घेऊन सांगतो आई, तुझ्या कृष्णानं अजून दही भात खाल्ला नाही. प्रात उठे कबहुन करेहु कलह, कबहुन पय पियो मैया. आता एकच इच्छा आहे, तुम्हा दोघाला एकदा कड करून भेटावं. तुला असंही वाटेल पत्र वाचल्यावर की याला काय कमी आहे आता, कशाला येतो खेड्यात या गरीब मायबापाला भेटायला. काहीच कमी नाही आई. सूर्योदय झाल्यापासून सूर्य मावळेपर्यंत माझ्या कानी या ललकारा येतात. राजाधिराज महाराज द्वारकाधीश
कृष्णचंद्र भगवान पधारे हे रात्रंदिवस ऐकतो आई, पण उणीव त्या गोष्टीची आहे, तुला सोडून गेल्यापासून मला जवळ घेऊन पाठीवून हात फिरवून मेरा कन्हैया म्हणणारं द्वारकेत कोणी नाही आई. म्हणून देव सुद्धा थोर प्रेमाचा भोकेला, थोर प्रेमाचा भोकेला, थोर प्रेमाचा भोकेला, थोर प्रेमाचा भोकेला. हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला. थोर प्रेमाचा भुकेला, हाती दुष्काळ तयाला, भुकेला हाचे दुष्काळ तयाला. जिथं पुरुषोत्तम दादा परमेश्वराची अशी अवस्था झाली, तिथे काय पाड आम्हा मानवाचा. अरे सामान्य माणसाची काय कथा. म्हणून ज्याला ज्याला आई वडील असतील त्याने एखाद्या वेळेला पंढरपूरची वारी चुकली तरी चालेल, पण मायबापाला अंतर देऊ नका. केवढी सेवा या दोन्ही बंधूने, त्यांच्या सुना परिवाराने मायबापाची केली. सगळे सोहळे केले, सगळे सोहळे. पृथ्वीराजजी चव्हाण साहेब तेव्हा मुख्यमंत्री होते, त्यांच्या हस्ते आपल्या पूजेने मायबापांचा विलासरावजी आणि विश्वनाथजीनं सोहळा केला. माझं रामायण होतं. मोहनीताई पदावर होत्या, सगळ्या गोतावळा स्टेजवर होता. पण पृथ्वीराजजी चव्हाण साहेब वर आले, त्यांच्या लहान लहान नातवाला लेकरांना सांगावं लागलं नाही, लगेच दर्शनं सुरू केले पृथ्वीराज चव्हाण साहेबाचे, पायावर डोकं ठेवून ह्या लहान लहान लेकराईनं. ते विलासरावला म्हणले, हे हे काय विलासराव? म्हणे हे वारकऱ्याचं घर आहे, वारकऱ्याचं घर आहे आणि आमच्या मायबापाचा संस्कार आहे, पाया पडावे. म्हणून जगातली सर्वात मोठी श्रीमंती संस्कार आहे. म्हणून तुम्हाला आई वडील हे संस्कार देऊन गेले. चंद्र सूर्य असेपर्यंत, तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला त्यांचे आशीर्वादानं काही कमी पडणार नाही. ही न भरून निघणारी उणीव आहे. आता कीर्तन बाजूला राहिलं तरी मी त्याच घरातला एक सदस्य म्हणून कार्यक्रमाला सुरुवात केली. डोळ्यापुढं सगळे चित्र येतं. अजून मोठे व्हा, भगवंताच्या कृपेनं समाजाची सेवा तुमच्याकडून होऊ द्या. अजून मोठे व्हा. पुणे जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रातून तुमच्या दोन्ही बंधूच्या पाठीवर शाबासकीची थाप पडू द्या. पण एक लक्षात ठेवा विलासरावजी, विठोबाजी आणि इंदुबाई यांच्या शाबासकीत जे प्रेम आणि आनंद होता तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही, एवढं लक्षात घ्या. तेव्हा गए हुए कभी आते नहीं, ये हमें भी मालूम है, कभी आते नहीं, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है. याचं नाव पुण्यस्मरण. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याला मरावं लागतं.
मरणाच्या बाबतीत वशिलेबाजीचा संबंध येत नाही. आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर. साधी गोष्ट आहे. तुम्ही रात्री अंधारात उभे राहा, तुमची सावली तुमची सोबत करत नाही तर बाकीचं काय? तुमची सावली असते ना, तुम्ही गंमत पान जा अंधारात. अंधेरे में छाया साथ नहीं देती, बुढ़ेपे में काया साथ नहीं देती, और मरते समय धन की माया साथ नहीं देती. हे सगळे इथंच राहतं, कोणी असू द्या. अरे किती वसिला लावा, बाकी त्याचं जाऊ द्या. पीर मर गए पैगंबर मर गए हके मरोगे. पीर मर गए पीर मर गए पैगंबर मर गए हके मरोगे. पीर मर गए जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. हो जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. जम का अजब तड़ाका बे तू का जाने लड़का बे. जम का अजब तड़ाका बे तू का जाने लड़का बे. जम का अजब तड़ाका बे तू का जाने लड़का बे. पीर मर गए पैगंबर मर गए हकी मरोगे. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. पैगंबर मर गए हकी मरोगे. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. जपे तपे सन्यासी मर गए जिंदा जोगी. तीन लोग पर छत्र विराजे लूटा कुंज बिहारी. कहत कबीरा शोभे मर गए रहत कौन बिचारी. आएगा सो जाएगा. जन्म झाला, मृत्यू ठरलेला आहे. किती आयुष्य प्राप्त होऊ द्या, पण पूर्णविराम आहे. आपलं कशात बसतंय हो? 1,60,30,10,10,700 वर्ष 9 महिने एवढं आयुष्य होतं हिरण्यकश्यपूला. आकडा लक्षात आहे ना मी सांगितलेला? सांगा एकदा. 1,60,30,10,700 वर्ष आणि पुन्हा 9 महिने. नुसतं आयुष्य नाही दादा, अटी घातल्या त्यानं. आत मरण नको, बाहेर नको, दिवसा नको, रात्री नको, नराकडून नको, नारीकडून नको, शस्त्राकडून नको, अस्त्राकडून नको, सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको, एवढ्या अटी घातल्या. आत मरण नको, बाहेर नको, दरवाजात पकडला. दिवसा नको, रात्री नको, संध्याकाळी धरला. शस्त्रानं नको, अस्त्रानं नको, नखानं फाडला. आणि नराकडून नको, नारीकडून नको, तो देव नरसिंह झाला तरी मारला. विठ्ठल 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 एक अर्बद 60 कोटी देखा तिस लक्ष सहस्र लेखा सात असे ते नवमास बापा तया हिरण्यकश्यपा काय झाले. त्याच्या पुढे 14 कल्प मार्कंडे पडे तै लोम हर्षणाचा एक रोम झडे. बकदा नव्याचे निमिष मोडे केले एवढे अरे म्हणा. 14 कल्प आयुष्य मार्कंडे ऋषीला होतं. कल्प म्हणजे कथा कल्पतरू, त्याचा अंदाज दिला. एक बाय एक या मोठे मोठे लोक आले ना. नमस्कार.
1 बाय 1चा खड्डा खोदायचा, 1 हात लांब, 1 हात रुंद, 1 हात खोल. त्या खड्ड्यामध्ये मेंढ्याची केस हत्तीच्या पायानं दाबून भरायची. केस मेंढ्याची दाबून भरायची हत्तीच्या पायानं. पूर्ण खड्डा भरायचा केसानं. आणि दर 100 वर्षांनी एक केस काढायचं. असं करून दर 100 वर्षांनी एक केस काढता काढता खड्डा पूर्ण रिकामा झाला तेव्हा एक कल्प होतो. हे सगळे घरी जाऊन डोके चालवायचे. 14 कल्प मार्कंडे पडे. हे ऋषी मार्कंडे ऋषीचं आयुष्य. तै लोमहर्षणाचा एक रोम झडे. या संपूर्ण आयुष्यात लोमहर्ष ऋषीच्या अंगाचं एक केस गळत होतं. असे 3.5 कोटी केस प्रत्येकाला आहे. मी मोजले नाही. घरी गेल्यावर कोणी उद्योग केला आणि जास्त भरले तर समजा दाट केसाचा आहे, कमी भरले तर समजा पातळ केसाचा आहे. अकबर बिरबल कावळे किती दिल्लीत? 1,54,543. बरोबर बरोबर. जास्त भरले तर बाहेरचे कावळे दिल्लीत आले समजा. कमी भरले तर दिल्लीतले कावळे बाहेर गेले समजा. बस तसं 3.5 कोटी केस. एक मजा सांगतो. माणसाला माणूस भेटला म्हणजे 4 गोष्टी. तुमचे अनुभव आहे आमदार साहेब. 4 गोष्टी. पहिल्यांदा काय होतं? 4 मिले, मग 64 खिले, मग 20 रहे करजोर आणि मग नेहसे 7 करोड. या 4 गोष्टी लक्षात ठेवा. माणसाला माणूस भेटतो तेव्हा पहिली भेट चौघाची आहे. कोण चौघ? त्याचे 2 डोळे आणि याचे 2 डोळे. नाही तर आंधळ्यापासून आंधळ गेलं कोणाला कोण बघतं. म्हणून 4 मिले याला म्हणतात. बेरीज झाली दोघांच्या डोळ्याची 4. 4 मिले. तुमचं बरं चाललं का? ते हसतं. हे म्हणतं तुमचं बरं चाललं का? हे हसतं. दोघांच्या दाताची बेरीज झाली 64. 64 खिले. पुढचं आता त्याच्या पुढचं ऐका. मग हात जोडतात. 20 रहे करजोर. याच्या हाताचे 10 बोट, त्याच्या हाताचे 10 बोट. हे 20. आणि जास्तच प्रेम उचंबवून आलं म्हणजे एकमेकाला कडकडून मिठी मारतात तेव्हा दोघांचं अंग रोमांचित होतं. तेव्हा दोघांच्या केसाची बेरीज आहे 7 करोड. दोघांचे डोळे 4, दोघांचे दात 64, दोघांच्या हाताचे बोट 20 आणि दोघांचे केस 7 करोड. मी का सांगितलं हे? 14 कल्प आयुष्य मार्कंडे जगल्यावर लोमहर्ष ऋषीच्या अंगाचं एक केस गळतं. असे 3.5 कोटी केस. इथं नका उद्योग करू. घरी गेल्यावर हिशोब ना. 14 कल्प मार्कंडे पडे. तै लोमहर्षणाचा एक रोम झडे. बकदा लंब्याचे निमिष मोडे. हे फक्त जांभळी देत होतं. गेले ये वडे अरे म्हणा. बकदा लंब्याचे पुरे निमिष. तै वटहंसाचा उपटे पुच्छ. तयासी होता मृत्यू प्रवेश. एक श्वास भ्रुशुंडीचा. या सगळ्यांच्या आयुष्यात दादा भ्रुशुंडी एक श्वास टाकत होता. आणि मरणांत पुरे भ्रुशुंडीचा. तै एक दिवस कुर्माचा. नामा विनवी केशवाचा. वेगी विठोबाचा पंथधरा. मी का सांगितलं एवढं? आयुष्य किती प्राप्त होऊ द्या तरी एक दिवस प्रत्येकाला जायचं आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आम्ही मरणार नाही असं म्हणत नाही का? येथे नाही उरो आले अवतार. मग सगळ्यांना जो नियम लागू आहे तो आम्हालाही आहे. आम्ही जाणार पण पुन्हा येणार. उपजोनिया पुढती येऊ. 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 उपजोनिया पुढती येऊ.
लागतं ना. महाराज म्हणतात या न्यायानं आम्ही सुद्धा जाणार पण पुन्हा येणार. उपजवणिया पुढती येऊ. महाराज तुम्हाला हे जाणं येणं म्हणजे काय वाटलं? अहो यायचं म्हणजे कोण्यातरी आईच्या उदराचा आश्रय करावा लागतो. आणि आईचं उदर म्हणजे काय? स्लिपिंग कोचचं रिझर्वेशन आहे का आमदार साहेब? विष्टाले चहूकडे नाके तोंडे कृमिकिडे गर्भवतीचे कष्टगाडे कोणापुढे सांगावे ते गर्भोदरीची यातना. आठविता थर कापू म्हणा नको नको रघुनंदना. चिळेसी म्हणा येत असे नवमास भरल्यावरी मग जेव्हा जन्म येवणीचे द्वारी ते क्लेश अति भारी. काय सांगू द्विजोत्तमा, काय सांगू पुरुषोत्तमा नाही. जंत्रा हातोणी तार सोनार ओढी धरुणी करतेवी येवणीचे द्वार निघता बाळका दुःख होय मग बाळपणची व्यथा. काय सांगू द्विजा आता विष्टा मूत्र हाते चिवडिता भरे सर्वांग समजेना. ऐशा परी बाळपण खेळता वय गेले निघून जननी म्हणे वाडे नंदन आयुष्य गेले कळेना. मग तारुण्याच्या मध्ये न माने कुणासी सदा मुसमुसी धुळी जैसा वेठोणी ओठोणी बांधला मुंडासा मिरवीत म्हैसा जना माझी हाती दीडपान वरतीच मान नाही तो सन्मान भली असी स्वानाचे परी हिंडे दारोदारी पाहे परणारी पापदृष्टी. मग म्हातारपणी थेटे पडसे खोकला हात कपाला लावणे बैसे खोबऱ्याची वाटी झाले असे मुख. मग बैसता उंबरवटी का तळवटी आया बाया सांगती गोष्टी म्हणती म्हातारा. बैलदृष्टी कैसा अक्षय झाला गे खोकलिया येतसे खकारा. म्हणते रांडेचा म्हातारा अजून न जाय मरण द्वारा किती दिवस वाचेल. शेजारी म्हणती मरे नाका मेलान कंटाळा आणीला येणे आमान. मग जेव्हा मरणाचं दुःख सुरू होतं तेव्हा एक एक रोमाच्या ठाई सहस्त्र विंचवाची वेदना पाही. बोलता नये काही बैसली नवई द्वारे. म्हणजे जाण्याचंही दुःख आणि येण्याचंही दुःख. जन्म आणि मरण हे सर्वात मोठं दुःख आहे. तुम्ही सहज म्हणता तुकोबार आहे उपजोणिया पुढती येऊ. बरं ठीक आहे, एवढं मोठं दुःख सहन करून तुम्ही पुन्हा जन्माला येऊ म्हणता तर तुमचा नेमका उद्देश काय? काला दही भात काला खाओ. दही भात काला खाओ. दही भात काला खाओ. उपजनिया पुढती येऊ. उपजनिया पुढती येऊ. उपजनिया पुढती येऊ. उपजनिया पुढती येऊ. काला खाऊ दही भात काला खाऊ. दही भात वैकुंठीत ऐसे नाही. वैकुंठीत ऐसे नाही. काला खाऊ दही भात काला खाऊ. दही भात वैकुंठीत वैकुंठीत ऐसे नाही. एवढा मोठा त्रास सहन करणार गरड गुरुजी. उद्देश काय? काला खाऊ दही भात. महाराज आता तुमच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते हो का? एवढं मोठं जन्म मरणाचं दुःख सहन करायचं म्हणता तुम्ही आणि उद्देश काय तर काला खाऊ दही भात. त्यापेक्षा असं म्हणा ना उपजवणिया पुढते येऊ. श्रीखंड बासुंदी बटाटा वडा गुलाबजाम चांगल्या चांगल्या पदार्थाची नावं घ्या आणि ते काला खाऊ. म्हणले त्याचं कारण आहे बाबा. काय कारण? हे पहा, एक महाराष्ट्र सोडला पुरुषोत्तम दादा तर हा आनंद इतर प्रांतात नाही. आता कोरोनामुळे 2 वर्ष झाले तो सोहळा आनंद लुटता आला नाही आपल्याला. आता
त्याच्यात कोणाचा दोष नाही. समयासी सादर व्हावे. पण कुठेही जा, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे. कुठेही जा तुम्ही, एक महाराष्ट्र सोडून परप्रांतात जातात तीर्थयात्रेच्या निमित्तानं. आणि तिथे गेल्यावर महाराष्ट्राचं महत्त्व कळतं. विलासराव, हे पांढऱ्या टोप्या बघितल्या की पुजाऱ्यानं पडदा पाडलाच. रुको, भगवान सो रहे. आता भगवान झोपला तर मग बाकीचे जागे होतील का? पण ह्या टोप्या हुशार महाराष्ट्राच्या. टोप्या कोणी घालतंय का? ज्याला डोके आहे ते घालतात. आणि मग ते टोपीतलं डोकं चालवतात. ते मराठी फिरवू नका, आपल्या आपल्या टोपीतलंच ठेवा. अजी महाराष्ट्र से आए, बरं का आपे गावकर, महाराष्ट्र से आए, बहुत दूर से आए, कुछ करो, दर्शन तो होना. ठीक है, 100 रुपये निकालो. प्रत्येकाने 100ची नोट दाखवली, पडदा झाला बाजूला. करो दर्शन. का? उठला म्हणतो देव. या बापाचा गडी आहे का? देव उसात दारे धरतो का? 100 रुपयात उठवतो. आणि नाही दिले तर झोपला म्हणतो. आणि एवढं करून 25 फुटाहून दर्शन. मग महाराष्ट्राच्या वारकऱ्याला वाटतले का आपला विठोबा नाही का रे बरा, 1 पैशाचा खर्च नाही. जर्मनच्या ताटात आमटी भात खात ज्ञानबा तुकाराम नाचत जायचं 15 दिवस. आणि तिथे जाऊन आपल्या देवाच्या पायावर डोकं ठेवायचं. त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जग जेठी. आहा भाव एकासाठी हो, खांदा बाहे आपुला. त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जग जेठी. भाव एकासाठी, खांदा बाहे आपुला. पायी घाला मिठी, पायावर डोकं ठेवून दर्शन घेता येतं ते महाराष्ट्राच्या दैवताचं. म्हणून ऐसा विटेवर देव कोठे, ऐसे संत जन ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कोठे. बाकीचे देव आहे, पण बहिणाबाई चौधरी 2 ओळीमध्ये 2 देवाची तुलना केली. ही त्यांची भाषा. बहिणाबाई चौधरी साधी भोळी भाषा. सोन्या चांदीनं मडीला, सोन्या चांदीनं मडीला, श्रीमंताचा बालाजी, शेतकऱ्याचा विठोबा, आणि पाना फुला मंदिराची. सांगा बरं काही चुकलं का? म्हणून तर छातीला हात लावून सांगावं लागलं आमच्या संताला. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे, तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे. पंढरी निर्माण केली देवे, पंढरी निर्माण केली देवे. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर. पंढरी निर्माण केली महाराष्ट्र सोडा, हा आनंद इतर प्रांतात नाही. कारण काल्यासाठी 3 गोष्टी पाहिजे ना, देवभक्त आणि नाम.
तेथीचे उत्तम चरण रच वंदिता जळती दोषाचे डोंगर तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे वगनाम. म्हणून काल्यासाठी 3 गोष्टी पाहिजे. नाम पाहिजे, देव पाहिजे, भक्त पाहिजे. मग नाम, ऐसा नाम घोष सांगा कोठे, महाराष्ट्रात. भक्त, ऐसे संतजन. आणि देव, ऐसा विटेवर देव कोठे. हे तिन्ही या ठिकाणी आहे. म्हणून एक महाराष्ट्र सोडून जा तर हा आनंद इतर प्रांतात नाही. भारत देश सोडून जा, परदेशात हा आनंद नाही. बरं, हा मृत्यूलोक सोडून जा तर स्वर्गात नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही हो, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, सुख सोहळा नाही. असे मृदंग वादक नाही, असे गायनाचार्य नाही, असे टाळकरी नाही, असे श्रोते मायबाप नाही आणि असे संयोजक नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. त्याच्या पुढे चला, सत्य लोकात. तिथे हा आनंद नाही. आणि जर असता तर सत्य लोकाचा मालक ब्रह्मदेव पंढरपुरात आला नसता. जेव्हा आमचे वारकरी दशमीला नाचतात ना, तो सोहळा पाहण्यासाठी ब्रह्मदेव त्याच्या विमानानं येतो. आमदार साहेब, आपल्याला दिसत नाही तो. काही काही गाडीच्या काचा अशा असतात, पलीकडचं असं चिकटून पाहतं तरी त्याला आतलं दिसत नाही. तसंच त्याला आपण दिसतो, आपल्याला ब्रह्मदेव दिसत नाही. विलासरावजी साहेब, आणि मग ब्रह्मदेव तो सगळा सोहळा पाहतो आणि मृत्यू लोकातल्या लोकांच्या भाग्याचा आणि त्याला हेवा वाटतो की मला इथं जर जन्म मिळाला असता. आपल्याला नाही महत्व, ब्रह्मदेवाला. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा पैसा, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा पैसा, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा पैसा, मृत्यू लोक म्हणते भाग्याचा पैसा. करीती ब्रह्मादेव देखोनी वाळवंटीचे ते अर्ध कठीण जाते जोडणं, अर्ध कठीण जाते. याचा अर्थ त्या कीर्तनकार बुवालाही पाठ असते असा समाजाने समज करून घेऊ नका. टाळकऱ्यापेक्षा अभंग कमी पाठ कीर्तन करायला असतात. मग त्याची एक आयडिया सांगतो, आयडिया मोबाईल. ते अर्ध पहिलं म्हणून घेतं दादा मनात. कीर्तनकाराची गंमत सांगतो. पहिलं अर्ध म्हणून घेतं आणि मग त्याच्या पुढचं म्हणतं. पवित्रची होय देह त्याचा अर्ध म्हणतं. मग हे म्हणतं आणि नाही आलं की असं पाहतं
म्हणजे त्याला दाखवायचं आहे की अख्खं जगातलं पठ्ठ्यालाच पाठ आहे. अरे तुलाही येत नाही त्यानं अर्ध म्हटलं. त्यानं मनात म्हटलेलं असतं हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हे मनात. आणि पवित्रची होय देह. अरे त्याने म्हटलं तुलाही येत नाही ना, बरं आपण स्टेजवर ठेवा. तेव्हा ते अर्ध पूर्ण केलं म्हणून गरड गुरुजीचं कौतुक करतो. विठ्ठला विठाला 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 विठाला. कोणी वाळवंटीचे सुख आस करती ब्रह्मादिक, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैचा. याचा अर्थ हा सत्य लोकात सुद्धा आनंद नाही. आता एकदा पुन्हा 1 मिनिट घेतो. तसं 12:30 शिवाय काही सोडत नाही मी. 10:30ला सुरू झालं ना, 12:30. हा एक महाराष्ट्र सोडून परप्रांतात जा तर हा सोहळा परप्रांतात नाही. भारत सोडून परदेशात जा, परदेशात नाही. मृत्यूलोक सोडून स्वर्गात जा, स्वर्गात नाही. स्वर्गाच्या पलीकडे सत्य लोकात जा, तिथंही नाही. आणि त्याच्या पलीकडे वैकुंठात जा. वैकुंठित ऐसे नाही, 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 वैकुंठित ऐसे नाही. काल्याचे वैकुंठात सुद्धा नाही. वैकुंठित ऐसे नाही कवळे काही काल्याचे. आणि म्हणून उपजोन या पुढते येऊ. हे वैकुंठवासी विठोबाजी लांडे पाटील म्हणतात. वैकुंठात नाही, आता आम्हाला पुन्हा यावं लागेल इथंच याच परिवारात. हा वैकुंठितो ऐसे नाही कवळे काही काल्याचे, म्हणून उपजोणी यापुढे येऊ. हो, एवढा दुर्लभ असणारा काला तुम्हाला प्राप्त झाला महाराज, तर तुम्ही एकटा घेणार म्हणले नाही, इतरांनाही देणार. एकमेका देऊ मुखे, एकमेका देऊ मुखे, हा एकमेका देऊ मुखे, एकमेका देऊ मुखे, सुखे घालून बरी
बाबतीत विचार केला तर काही काही बाप मुलाच्या चोरून खाणारे सापडतील. हे सगळे तिकडचे सांगतो हा, नागपूरकडचे. नातवावर प्रेम आजोबाचं जास्त असते, आजोबाचं. मुलापेक्षाही नातवावर, सावकारकीच्या भाषेत मुद्दलापेक्षा व्याजावर. नातू पप्पाकडून अपेक्षा करणार नाही खाऊची, आजोबाकडून. त्याला माहित आहे माझा आजोबा उपवासी राहील पण माझ्याकरता काहीतरी. असा जरी आजोबा असला, हापूसचा आंबा 100 रुपयाला घेतला, वास घेतच आला एसटीत. घरी आल्यावर लक्षात आलं की दोन्ही नातू शाळेत गेले नाही. आता आंबा खाल्ला तर त्यांना अर्धा अर्धा द्यावा लागेल. म्हणून नातवांना शाळेत जाऊ देतो, आतून कडी लावतो, माळवदावर जाऊन म्हातारं एकटं आंबा खातं. नातवाच्या चोरून खाणारा आजोबा सापडेल, मुलाच्या चोरून खाणारा बाप सापडेल, पण समाजाच्या चोरून आनंद सेवन करणारे संत नाही. सेवितो हा रस वाटितो अनेका, या न्यायानं एकमेका देऊ मुखे. याच्यात मजा आहे. पहिल्यांदा द्यायचाच आहे गरड गुरुजी, एकमेका देऊ. ते एकमेका देऊ मुखे हे भलतंच लावून घेऊ नका अर्थ. एकमेका देऊ इथे थांबायचं म्हणजे काला द्यायचा आहे. पण देता देता वारकरी असला तर तिथून पुढचं वाचायचं, मुखे सुखे घालू, त्याच्या मुखात सुद्धा काला घालू. आणि शेवटी एक शब्द आहे हुंबरी. हुंबरी हा खेड्यातला शब्द आहे, त्याला हुंडारणे म्हणतात. हुंडारणे काही काही शब्द खेड्यातले अभंग सोडवायसाठी वापरावे लागतात. घाबरियाच्या मोडा काड्या, तुकोबाराय म्हणले, घाबरियाच्या मोडा काड्या. मोडा काड्या म्हणजे काडी मोड शब्द आहे तो. घटस्फोट म्हणतात त्याला आता. पूर्वी पटत नसलं काय मीटिंग बसायची शहाण्या माणसाची, अरे काडी मोड देऊन टाका ना. काडी मोड म्हणजे सोड चिठ्ठी. तसं जे घाबरलेले आहेत ते आपल्यात ठेवू नका. मोडा काड्या म्हणजे काडी मोड, घटस्फोट, बस. म्हणून त्याची गरज आहे. तसं हुंबरी, हुंडारणे शेतकऱ्याच्या भाषेत हिवाळ्याच्या दिवसामध्ये बैलाला काम नसतंय आणि ते बाटूक खाऊन, बाटूक गोल गरगरीत झालेली असतात बैदुलासारखी. ते तिसरा प्रहारा सोडले ना लांडेवाटील बैल की शेपटाचे गोंडे वर केले की बांधानं फिरतात आणि वली माती असली की शिंगाणं उकारतात. हे हुंडारणे याला म्हणतात. आनंद व्यक्त करणं. सुके घालू हुंबरी, घड्या इकडे आहे. एकमेका देऊ मुखे, सुके घालू हुंबरी. हे सगळं कळलं महाराज, पण नेमकं काला करणार कुठं? तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका
तुका म्हणे वाळवंट. वाळवंटच का निवडलं? बर्वे मीठ उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काय काल्याचे. एकदा संप्रदायपूर्वक भजन आणि नियोजित वेळेमध्ये पूर्णविराम. नाहीतर तुम्ही विचार करा, हे प्रेमाचे संबंध. काल सकाळी निघलो, आजचं काला म्हटल्यावर आज येऊन उपयोग आहे का? रात्री 2 वाजता आलो तरी वेळेच्या सवयीप्रमाणे बरोबर 10:30ला सुरू झालं. 10 ते 12 होतं, पण ते माणसं जमण्यासाठी साहेब म्हणले थोडं उशिरा. 10:30 ते 12:30 सगळे बरोबर होईल. आता 1-2 मिनिट त्रास देतो. शूटिंगवाले सज्ज रहा. तुम्ही सर्व हात वर करा, दोन्ही हात, एवढे हात जाऊ द्या महाराष्ट्रभर. आवाज हे इकडे बघा. नाही जाता आला आषाढी यात्रेला आपल्याला, हेच आषाढी यात्रा समजा. कीर्तन साक्षात विठोबाच्या स्मरणार्थ कीर्तन आहे ना. अजून कोणती वारी घडायची आपल्याला? 7 दिवस तुम्ही आनंद लुटला वारीचा. हातवर एका तालात भाषणाच्या टाळ्या नाही ठोकायच्या, भजनाच्या. विठोबा रखुमाई हरि जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरि जय जय जय, हरि जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरि हरि विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरि विठ्ठल तुकाराम भगवान की ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. विठोबा रखुमाई. 15 मिनिटं आहे गुरुजी. तुमचं आणि माझं दोघांचंही झालं पाहिजे. बोला. आणि वाळवंट म्हटलं तरी चालेल, काय नाही. तुका म्हणे वाळवंटा, तुका म्हणे वाळवंटा. तुका म्हणे वाळवंटा. तुका म्हणे वाळवंटा. तुका म्हणे वाळवंटा.
तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याते कवळ काही काल्याते काल्याते कवळ काही काल्याते 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 आ कवळ काही काल्याते 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 हे कवल काही कालाचे कालाचे काही कालाचे वैकुंठी तो ऐसे नाही कवळे काही काल्याचे. ठीक आहे, पण तो काला करणार कुठे? तेव्हा उत्तर आहे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वाळवंटच का निवडलं याचं कारण ते बरोबर आहे, नीट आहे आणि उत्तम आहे. हे वाळवंट अंतःकरणाला म्हटलेलं आहे. धमाले मामा हे रूपक आहे. काला दही लाही, दही लाही शब्द असतो. काल्याचा रंग पांढरा असतो, तसा काला हा समतेचा आहे. समतेचा रंग पांढरा आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख करताना गणेशाचं वर्णन चालू असताना समता हा शुभ्रवर्णो असा शब्द माऊलीचा आहे. समता हा शुभ्रवर्णो,
म्हणजे समतेचा रंग पांढरा आहे, काल्याचाही रंग पांढरा आहे. मग काला केला कोणता? म्हणजे सर्वांना एका